नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्र तणावाच्या उंबरठ्यावरती उभा आहे असं सकृतदर्शनी वाटावं अशा काही घडामोडी घडतात. 13 सप्टेंबरला नागपूरमध्ये श्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारानं, काँग्रेसचे नेते त्यांच्या पुढाकारानं ओबीसी समाजातल्या नेत्यांची एक बैठक बोलवलेली आहे आणि त्याला 150 पेक्षा अधिकचे नेते उपस्थित राहतील असा विश्वास विजय वडेट्टीवार यांना आहे. काल नांदेडमध्ये ओबीसी समाजाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या GRच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचं ठरलं. 17 सप्टेंबरला जे पालकमंत्री येतील त्यांना घेराव घालू असं ह्या आंदोलनादरम्यान सांगितलं गेलं आहे. लक्ष्मण हाके हे तर आंदोलनाची भूमिका मांडत सगळीकडे मराठवाड्यात जातच आहेत आणि त्यांच्या ह्या सगळ्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे असं दिसतंय. ओबीसी असलेल्या इतर जात घटकामध्ये पण एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता आहे. त्यांना असं वाटतं की ओबीसीतल्या ज्या प्रबळ जाती आहेत त्यांनी आमच्यावरती अन्याय केलाय आणि म्हणून भटके असतील किंवा पहिल्या 3-4 क्रमांकाच्या जाती असतील त्या वगळून त्याही म्हणतात की आम्हाला वेगळं राजकीय आरक्षण द्या. या सगळ्याच्या केंद्रस्थानी दिसतं आहे मला ते राजकीय आरक्षण. पण त्यात वंजारा बंजारा वगैरे ह्या सगळ्या लोकांबद्दल आता किंवा अगदीच लिंगायत समाजाची सुद्धा लातूरमध्ये काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदीप्रमाणे आरक्षणाचा लाभ आम्हालाही द्यावा अशी मागणी करण्यात आली. तिकडे कर्नाटकमध्ये तर लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे. अर्थात ही मागणी गेली 7-8 वर्षापासून आहे, कारण वैदिक परंपरेपासून दूर जात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत ह्या धर्माची स्वतंत्र स्थापना केली असं म्हटलं जातं. आणि मी महात्मा बसवेश्वरावरती एक चांगली डॉक्युमेंटरी केली, कारण त्याला खूप लोकांनी अप्रिशिएट केलं बसव कल्याणला जाऊन. आणि तिथे मग महात्मा बसवेश्वर जे तिथल्या राजाचे प्रधान होते, जे मंगळवेढ्याचं संस्थान, आणि त्यांनी ज्या पद्धतीनं वैदिक परंपरेला नाकारत एक स्वतंत्र धर्म उभा केला असं जे सांगितलं जात होतं त्याच्यावर आधारित, कारण धर्मावर धार्मिक अल्पसंख्याकांना आपल्याकडे आरक्षणाची तरतूद आहे आणि तसं दावा केला जाऊ शकतो. त्यामुळं स्वतंत्र धर्म अशी मागणी आहे लिंगायत समाजाची. म्हणजे काय तर महाराष्ट्राच्या समाज मनामध्ये आजपासून इथपर्यंत खदखद आहे. अजून मुस्लिम समाज त्यात आलेला नाही. खरं म्हणजे मुस्लिम समाजाच्या आरक्षणालाच हायकोर्टानं मान्यता दिली होती. केवळ असा एकमेव आरक्षणाचा लाभार्थी आहे की ज्याच्या आरक्षणाला, कारण राजेंद्र खोचर समितीचा अहवाल असेल किंवा तत्सम नंतर झालेले सगळे मिश्रा समितीचा अहवाल असेल, मराठा समाजाचं आरक्षण जेव्हा रद्द झालं त्यावेळेला फक्त मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला हायकोर्टाने मान्यता दिली होती. दुर्दैवाने अजूनही मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल कुणीही बोलत नाही. हा एक समाज वगळला तर संपूर्ण महाराष्ट्राच्या समाज घटकामध्ये वेगवेगळ्या कारणावरून सध्या खदखद आहे. म्हणजे अगदी तिकडे नाशिकमध्ये पण ओबीसीच्या समाजामध्ये प्रमाणपत्रावरून खदखद आहे. आता ही सगळी खदखद ही ओबीसीच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त होईल अशी शक्यता दिसत असल्यामुळं मी असं म्हटलंय शीर्षकामध्ये की महाराष्ट्र हा एका मोठ्या तणावाच्या फुटीवर किंवा तणावाच्या पार्श्वभूमीवर उभा आहे. मी त्याला फूट म्हणणार नाही, कारण फूट ही मोठी गोष्ट असते आणि महाराष्ट्रानं कायमच एका मोक्याच्या क्षणी सामंजस्य दाखवलेलं आहे आणि हे आपलं सुदैव आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुरंदरमध्ये होते पुण्यात, आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्यांना बहुधा असे फीडबॅक आले असावेत की त्यांच्या एका GR मुळे, म्हणजे जे छगन भुजबळ म्हणतात की एकाच दिवसामध्ये 2 GR काढले, त्यातल्या पात्र ह्या शब्दाबद्दल त्यांचाही आक्षेप नव्हता, परंतु पात्र शब्द जेव्हा काढला त्याच्यानंतर त्या GR मुळे मराठवाड्यातल्या बहुसंख्य मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होईल असं त्यांना जे वाटतं आहे, तो संदेश हा प्रत्येक गाव पातळीवरती गेलेला आहे ओबीसी समाजामध्ये. आणि ती अस्वस्थता केवळ शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणामुळे नाहीये. मुख्य भाग आहे तो ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा. त्यांना असं वाटतं आहे, आणि त्याच्यात तथ्य पण आहे, कारण अलीकडची काही उदाहरणं आपण बघितली तर ते लक्षात येतं की कुणबी प्रमाणपत्र घेऊन अनेक ठिकाणी नगराध्यक्ष झालेली आहेत मराठा समाजाची नेते मंडळी. आणि त्यामुळं आपल्या राजकीय आरक्षणावरती ह्या आरक्षणाच्या मागणीतनं घाला घातला जातो आहे असं ओबीसी समाजाला मनोमन वाटतं आहे. बोलून ते दाखवत नाहीत पण व्यक्त होताना दिसत आहेत छोट्या छोट्या त्यांच्या प्रतिक्रियेतनं. आणि त्याची परिणिती अशी दिसते आहे की ती अस्वस्थता वाढीला लागलेली. आणि म्हणून मी मनोज जरांगेसह सगळ्या लोकांना असं विचारलं होतं की राजकीय आरक्षणाबद्दलची एकदा भूमिका तुम्ही का स्पष्ट करत नाहीये? जर आपल्याला आर्थिकदृष्ट्या मागास आपण आहोत, आपल्याला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण हवं आहे, तर राजकीय आरक्षणाची गरज नाहीये. राजकीय आरक्षण आम्हाला नको, हवं तर तुम्हाला घेऊन टाका, अशी जर भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली तर कदाचित हा जो तणाव आहे तो तणाव निवळेल.
दुसरं, मराठा समाजाची आर्थिक स्थिती जी आज खूप हलाखीची आहे आणि दिसतंय सगळ्यांना की जो शेतकरी समाज आहे तो मूळतः अडचणीत आहे आणि त्या समाजाला मदत करण्याचीच भूमिका महाराष्ट्रानं घेतली पाहिजे, ना की तो संख्येनं मोठा समाज आहे म्हणून त्याची हेटाळणी करायची. पण प्रश्न एवढाच आहे की कदाचित तो मुद्दा इतर समाजानंही ओबीसीतल्या घटकानं लक्षात घेतला असता, पण त्यांना असं वाटतंय की गावगाड्यातला छोटा समाज घटक जो आहे, जो कधी सरपंच होऊ शकला असता, कधी नगराध्यक्ष होऊ शकला असता, कधी तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला असता, पंचायत समितीचा सभापती झाला असता, ती संधी आता कायमची हिरावून घेतली जाईल. ती जी भीती आहे, ती भीती जर मनोज जरांगे पाटील यांनी दूर केली तर मला असं वाटतं की हा प्रश्न फारसा चिघळणार नाही, जो आता महाराष्ट्रातला तणाव आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी नव्या आंदोलनाची घोषणा केली. ते आपल्या दसरा मेळाव्यामध्ये राज्य सरकारच्या विरोधामध्ये एक नवीन भूमिका मांडणार आहेत. मुख्यत्वे त्यांचं असं मत आहे की 17 सप्टेंबर पर्यंत हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला आरक्षणाचा लाभ द्या, त्याची प्रमाणपत्र द्या. म्हणजे आज तारीख असेल 8-9, हो 9 तारीख आहे, म्हणजे साधारणपणे 7-8 दिवसामध्ये ह्या गॅझेटची अंमलबजावणी करा, असं त्यांचं मत आहे. अन्यथा ते आता रस्त्यावरची लढाई लढणार आहेत. म्हणजे मुंबईला जो भाजी पुरवठा किंवा दूध पुरवठा होता तो ते थांबवणार आहेत आणि मग सरकारच्या विरोधामध्ये त्यांच्या आंदोलनाची नवीन भूमिका ते जाहीर करणार आहेत, ना की उपोषण करणार आहेत. त्याबरोबरच त्यांचं असं मत आहे की कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटची सुद्धा अंमलबजावणी केली पाहिजे. सातारा संस्थांचा शब्द तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वंशज असलेले शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता ती पाळण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावरती आहे. असं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवरला पुन्हा आपणच दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिलेली आहे. दुसरीकडे सरकारची भूमिका अशी दिसते आहे की आम्ही काही सरसकट असा कुठेही शब्द दिलेला नाहीये. जरी तो पात्र शब्द वगळला असला तरी त्या पात्र शब्दाचा अर्थच असा होता की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांनाच त्याचा लाभ मिळेल. प्रत्यक्षामध्ये आता जे मी आधी म्हणालो होतो की मनोज जरांगे पाटील का जिंकले, तर ज्यांच्या नोंदी नाहीयेत परंतु ते मराठवाड्यामध्ये 1963 सालाच्या आधीपासून राहत होते, याची प्रमाणपत्र त्यांनी दिली की गाव पातळीवरती त्यांच्या भावकीतल्या, कारण आता समजा कोणतंही एक कॉमन आडनाव लक्षात घ्या तुम्ही, काकडे घ्या, मते घ्या, भातलवंडे घ्या किंवा अशी कोणतीही, चव्हाण घ्या, देशमुख घ्या, अशी जी आडनावं आहेत त्या आडनावातल्या भावकीतल्या कुठल्याही सदस्यानं जर असं म्हटलं की माझ्या नात्यातला हा मनुष्य आहे आणि मी तुम्हाला प्रमाणित करून देतो की हा कुणबी आहे, तर या GRच्या आधारावरती मराठा समाजाला या कुणबी प्रमाणपत्राचा लाभ होणारच आहे. याची व्याप्ती इतकी मोठी झाल्यामुळं आता छगन भुजबळ सह नेते असं म्हणतात की माझा अभ्यास झालाय, मी आता न्यायालयामध्ये जाणार आहे आणि या संदर्भात 1-2 दिवसांमध्ये बातमी येईलच की तशी. आणि म्हणून मी म्हटलं की या सगळ्यांची गोळाबेरीज काय आहे? या सगळ्यांची गोळाबेरीज आहे ते म्हणजे महाराष्ट्र अस्वस्थता, खदखद, काही प्रमाणामध्ये फूट आणि तणावाच्या उंबरठ्यावरती उभा आहे. इकडे ओबीसी मोठ्या महामोर्चाची तयारी करतायत, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा या आंदोलनाची, या सरकारला त्यांनी इशारा दिला की आमचं जे काही आहे ते तुम्ही आम्हाला लवकरात लवकर. हे इतकं अस्वस्थ करणारं वर्तमान आहे. त्याच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी रोज त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. कोण काय बोलतं, त्याचा अर्थ काय होतो आणि काय हालचाली सुरू आहेत. आणि मला आनंद आहे की आम्ही ज्या तटस्थपणे सत्याच्या जवळ जाणारी, प्रामाणिक आमच्या दृष्टीनं असलेली, तुमचं त्याच्यापेक्षा काही वेगळं मत असेल आणि त्याचा मला आदर आहे, कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये मतं व्यक्त करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि तुमच्या मताचा आदर करून सुद्धा माझं वेगळं मत मांडण्याचा मला पूर्ण अधिकार आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे माझ्याबद्दल पण आणि मला तुमच्याबद्दल. तरच ती लोकशाही प्रक्रिया स्वीकारण्याची, अंगीकृत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळं तुम्ही हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आहात, लोकांना शेअर करत आहात, महत्वाचं म्हणजे व्यक्त होत आहात, त्याबद्दल मी खूप समाधानी आहे. थँक्यू सो मच.